आपण आयुष्यामध्ये यशस्वी आहोत किंवा नाहीत, हे फक्त एकच गोष्ट सांगू शकते आणि ती म्हणजे आपल्याकडे ध्येय आहेत किंवा नाही. होय मित्रांनो, आपण आपल्या भविष्याची रूपरेषा ठरवू शकतो का? आपल्याला जे हवं आहे ते आपण मिळवू शकतो का? होय. आणि ती मिळवून देण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? तर त्यासाठी आपल्याकडे ध्येय असणं गरजेचं आहे. म्हणजेच एक विशिष्ट असं गोल आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होणं किंवा अपयशी होणं यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं ते म्हणजे ध्येय. आणि हे ध्येय जर आपल्याकडे असतील तर आपण नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी होऊ. चला तर आपण थोडंसं जास्त समजून घेऊयात. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपण मागे काही व्हिडिओमध्ये बघितलं, आपल्या आयुष्यामध्ये अवेअरनेस लागून बघितलं. म्हणजे काय? आपण काय आहोत आणि आपल्याला काय पाहिजे? हे आपण डिस्कशन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही दिल्या होत्या आणि त्या तुम्ही पूर्ण केल्यात. मला खूप छान वाटलं आहे का तुम्ही आजही कंटिन्यू करताय. बघा मित्रांनो, एकदम शॉर्टमध्ये सांगायचं असं झालं, तर जर समजा 2 व्यक्ती आहेत आणि 2 व्यक्तीपैकी एका व्यक्तीला जर त्याचे ध्येय त्याने लिहून ठेवलेलं आहे आणि ते त्या पद्धतीने काम करत आहे, तर त्याला सक्सेस नक्कीच लवकर मिळेल. मात्र बाकीचे फक्त रोज एक नवीन ध्येय ठरवतो आहे आणि तो फक्त इमॅजिनेशन करतो आहे, मला हे करायचं आहे, मला एक परीक्षा क्रॅक करायची आहे किंवा मला 99% मिळवायचे आहेत. असं फक्त इमॅजिनेशन करतो, सांगतो आणि सोडून देतो. मग काय होतं मित्रांनो, काही वेळाने आपल्याला दुसरे विचार येतात, ते पटतात आणि आपण त्या मागच्या गोलला विसरून जातो. मग अशा पद्धतीने फेल्युअर, फेल्युअर, फेल्युअर आपल्याकडे मिळत मनोज आणि श्याम. तर श्याम काय करतो, त्याचं जे गोल आहे त्याने ठरवलंय, ते आज लिहून काढलं त्याने आणि मग काय होतंय, पुन्हा-पुन्हा तेच गोल, तेच गोल, तेच गोल रिपीट, रिपीट करून पहिल्या दिवस काही वेळेस फेल होतो, काही दिवस फेल होतो. मात्र एक दिवस नक्की येतो, की त्याला हवं ते यश प्राप्त होतं आणि ही एक शक्ती आहे रिटर्न गोलमध्ये. होय मित्रांनो, असे संशोधन झालेलं आहे, की ज्यांचे गोल्स, ध्येय लिहिलेले आहेत, त्या लोकांनी 99.9% त्यांचे गोल सक्सेसिव्हली अचीव्ह केलेले आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त करायचे असतील, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हीही तुमचे गोल्स लिहायला सुरुवात केली पाहिजे. मग सगळ्यात महत्त्वाचं हे कसे लिहिणार? तर मित्रांनो, आज आपल्याकडे काय आहे, त्याच्यापेक्षा उद्या आपल्याला काय पाहिजे? आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे? उदाहरणार्थ, जर मला माझी अपेक्षा आहे, की मी एक IAS अधिकारी झालो पाहिजे किंवा मला 1 करोड रुपये माझ्या खात्यामध्ये अकाउंटला पाहिजे किंवा अजून जे काही तुम्हाला एखादी नोकरी हवं आहे किंवा माझ्याकडे एक बिझनेस असला पाहिजे. त्या बिझनेस डिटेलमध्ये आपण पूर्ण शिकणार आहोत. मात्र त्या अगोदर आपण एक एक स्टेप घेऊयात आणि आजची ॲक्शन असणार आहे मित्रांनो, ती म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये 1 ते 2, 3, 4, 5 वर्षापर्यंत तुमच्याकडे काय-काय असायला पाहिजे, ही एक यादी तयार करायला सुरुवात करायची आणि हेच तुमचे ध्येय असतील मित्रांनो. होय, तर यादीमध्ये तुम्हाला साधारण आत्ता, लगेचच बघा मित्रांनो, तुम्ही टाळाटाळ कराल तर आयुष्यामध्ये आजपर्यंत आपण तेच करत आलेलो आहोत. मात्र हे जर टाळायचं असेल, तर आत्ता तुम्ही काय करणार आहात, लगेच एक वही आणि पेज घेणार आहात आणि होय मित्रांनो, एक स्वतंत्र वही असू द्या. तुम्ही ह्या कोर्समधून जे शिकाल त्याची एक स्वतंत्र वही असू द्या आणि काय करणार, माझे ध्येय. मग पुढे लिहायला सुरुवात करा. 1, 2, 3, 4 आणि त्याच्यामध्ये लिहा, मला इंग्रजी बोलता आलं पाहिजे. दुसरं, मला इंग्रजीचं ग्रामर जमलं पाहिजे. होय. तिसरं, मला गणितं सोडवता आली पाहिजेत. त्यानंतर माझं ध्येय आहे एक IAS अधिकारी होणं किंवा दुसरं मला पोलीस ऑफिसर होणं, PSI होणं. त्यानंतर माझ्याकडे माझ्या अकाउंटला 1 करोड रुपये असणं गरजेचं आहे. होय, हा झाला दुसरा कॉलम. 1 नंबर आणि तुमचे ध्येय. त्याच्यानंतर ते तुमचे ध्येय कधीपर्यंत साध्य झालं पाहिजे. तर त्याच्यासोबत तुम्ही काय लिहायचे? डेट लिहायची. आपण हे नंतर बघूया. पण एक डेट लिहायची. तर तुम्हाला एक फॉर्मॅटमधून तुम्हाला एक अटॅचमेंट डॉक्युमेंट मिळालं असेल, तर या अटॅचमेंटबरोबर तुम्ही काय करायचे, एकतर प्रिंट काढा, नाहीतर तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहायला सुरुवात करा आणि तुमचे गोल्स लिहून काढायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे काम आत्ता म्हणजे आत्ताच करायचं आहे. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो, आपल्याला यश मिळवायचं असेल, तर असे हे छान-छान व्हिडिओ तुम्ही नक्की बघा
आणि आपल्या आयुष्यामध्ये नक्की यशस्वी व्हाल. तर तुम्हाला अधिक शुभेच्छा. आता लगेच तुम्ही सुरुवात करायचे आहेत तुमचे गोल काढले यायला. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक यू.